हेलो 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 हेलो, हिंदी में। काय सुंदर आहे रे, वा वा वा, काय देखणे आहे रे, माल आहे मस्त एकदम चिकनी रे, आहा काय गोड रूप आहे रे. ते बरं की सर नाही देतात आणि त्याच्याहून बरं की वासू नाही येत. वासू अक्काबाई कुठे ठेवलंय सापडतच नाही मला. वासू काय शोधतोय? काही नाही. काय बघतोय? ए वाशा काय शोधतोयस? ते असतं ना त्याच्यात ठेवतात ते फोटो अबलम. अल्बम तुला काय रे जरूरत आहे अल्बमची? अय्या हा तुमच्याकडे कस काय आला? तेच तर आम्हाला कळत नाही की हे तुझ्याकडे कसं आलं. इश्श, आता आम्ही गोष्ट सरांना सांगणार. ओ नो. ओ येस. प्लीज असं नका ना करू. ठीक आहे, जर तसं होऊ नये असं तुला वाटत असेल तर तू आम्ही जसं सांगू तसं काम करशील. नाही तर माहितीच आहे तुला आमच्याकडे गुरुमंत्र भेटलेला आहे आता. अबलम चपलम. वा छान, सुंदर अप्रतिम. काय सांगू तुला राहुल, काय सांगू रे तुला. वा 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 वा. विराय फोन. हॅलो. हा अरे अरे राहुल, आपल्या इथे प्रोफेसर सर देशपांडे कोण रे? प्रोफेसर सर. अरे आपले सर. सर हा सरांचाच बंगला. बोला. कोण? सुभानराव पाटील बोलताय? बोला. कुठून? गावाकडून बोलताय? बोला. काय मुंबईला येत आहे? या सोबत मुलीला आणताय? आला. एक मनात ठेवताय? ठेवा फोन ठेवा. मुलगी एक गोष्ट तुझ्या लक्षात आली? कुठली रे? आपल्या इथे एक मुलगी आहे. हो. आणि सरांच्या नाकावर टिचून 1 महिना इथे राहणार. वा म्हणजे सरांची तरफार. परंतु हे सरांना कळलं तर? अरे पण हे सरांना कळलंच कसं? आपण कोणची गोष्ट सरांना सांगायचीच नाही. सांगितली नाही तर काय मज्जा येईल. वा. सर काय लपवताय? काय नाही. अरे त्याला काय बोलला? काय मी तुम्हाला माझ्या घरी ठेवलं आणि तुम्ही असे धंदे करता? अरे तुम्हाला माहित नाही का मला बायकांचा तर काय त्यांच्या फोटो तिरस्कार आहे. सकाळी काय ताप लावलाय राहुल. पण सर बायकांचे फोटो पाहून एवढे चिडला, प्रत्यक्ष बाई आली तर काय करत? इथे बाई येईलच कशी? का नाही? बायांना यायला इथे बंदी आहे. पण सर मला एक प्रश्न अजूनही कळत नाहीये, तुम्ही अजून लग्न का नाही केलं? बायकांना असणार आमचा खानदानी विरोध. खानदानी विरोध? अरे सर तुमच्या वडिलांनी तर लग्न केलं होतं ना? वय चुकलंच त्यांचं. आम्ही जर त्या काळी असतो तर आमच्या वडिलांना लग्नच सर तुम्ही ज्ञानी आहात, तुम्ही महान आहात, तुम्ही ज्ञानी आहात, तुम्ही महान आहात, तुम्ही धनी आहात. मी तर म्हणतो तुम्ही पुरुष असता. महापुरुष आहे. माझी अशी इच्छा आहे की तुम्ही बाईच्या नांदी लागू नये, प्रेमात पडू नये, लग्नाच्या बेडीत अडकू नये, नाहीतर माझ्यासारख्या फसत. सर तुम्ही कुठे बसलात? आता बोलता बोलून गेला. आता बोला कुठे फसलात? सर मी म्हणतो माणसाने एकदा तरी प्रेम करून पाहू. हो. कुणीतरी म्हटलंच आहे ना, काय म्हटलं? क्षण एक पुरे प्रेमाचा. माशा क्षण एक पुरे प्रेमाचा. माशा काय म्हणतो? अरे सरळ बोल. क्षण एक पुरे प्रेमाचा. वर्षा उसगावकर. अरे काय बोलतोय हा? शेवटचा क्षण एक पुरे प्रेमाचा. वर्षाव पडो मरणाचा.
बरं सर द्या तो अल्बम इकडे द्या ना, जातो सर, please. काहीच गरज नाही. जातो नको. सर त्याच्यावर विश्वास ठेवू नका. मला द्या, मी तो चाळून जाळतो. काही गरज नाही. तुमच्या बाल मनावर परिणाम होईल. मीच चालतो. हा? चाळून जातो. हा? नुसताच जातो. बरं आहे ना रे, बरं आहे. सर एक अल्बम होता तो पण घेऊन गेलाय. एक तर एका बंदी आणि तर ती वासू असं वेळ द्या बा. ते आमचं काम नाहीये. तर जाऊन दे, आमचंच काम, तुमचंच काम आहे. चंदा ही काय चंदा मागायची वेळ आहे? अहो मी चंदा प्रधान मला राहुलला भेटायचंय राहुल घरात नाहीये. ठीक आहे मी वाट पाहते त्याची नको, तुम्ही असं करा, आता जा, नंतर भेटा. मी असं करते आता भेटते नंतर जाते तुम्हाला इथे थांबता येणार नाही. का इथे बाई आलेली चालत नाही. इथे बायकांवर बंदी आहे. अहो मी बाई कुठे आहे हा? म्हणजे माझं लग्न व्हायचंय हो अजून आता मी तुम्हाला कसं सांगू? अहो काही सांगू नका राहुल कुठे आहे तेवढं सांगा फक्त राहुल अहो आहे का राहुल राहुल नाहीये. नाहीये मग तुम्ही त्याला सांगाल का पण तुम्ही कोण हो मी राहुलचा मित्र, पण या घरचा नौकर. शी असा का माझ्यात काही कमी आहे का? काय राहुल अगं बाई, तू तू इकडे कशाला आलीस? अरे आवाज लागलं अगं पण मी बाहेर येऊन भेटलो असतो ना तुला तो बाहेर येऊन भेटत नाही म्हणून तुम्हाला इथे यावं अगं लागलं पण तू इथे कशी आलीस चालत चालत आलीस ना हो. मग भावात करा माझा मी जायला नाही आले काही मग काय राहायला आलीस होयच मी चेष्टा करू नकोस अरे चेष्टा करत नाहीये ही बघ बॅग किंवा अरे असं रे काय करतोस मी तुझ्यासाठी झाली ना अगं पण तू कशाला आलीस पळून घरातून अरे मी घरातून पळून आले काय सांगतेस का अरे काय ऐकतोस काय मला माझ्या वडिलांच्या श्रीमंतीचा आणि शिस्तीचा अगदी कंटाळा नाही त्यात माझी आत्या आली ना नागपूरहून सारखी पहारा देत असते हे करू नको ते करू नको चायला नुसतं वैताग लाईफ मध्ये कसं थ्रिल हवं म्हणून ठरवलं पळायचं आणि पळाले आहे की नाही मज्जा मज्जा सरांकडे मज्जा ए मी तुझ्या सरांना घाबरत नाही हा अगं चंदा तुझ्या घरची तुझी चिंता करतच नाही अरे त्यांनी चिंता करावी म्हणूनच तुम्ही पळाले अगं तुझ्या हाताने अंथरून धरला असेल अरे शक्यच नाही रे तिथून अंथरून घेऊन मी पळाले आणणार तू मला रस्त्यावर आणणार किती छान आपण लग्न करून रस्त्यावर राहायचं का तुला अशी भीतीची डोळे लागले तू मला एक सांग तू माझ्या बाबा पण आहेस की नाही नाही मला काय प्रॉब्लेम जा मी केतनलाच बोलवते केतन अरे केतन अरे बापरे, डबल बापरे बापरे. अरे चंदा इथं काय करते? केतन मी घरातून पळून आले परत बापरे. अरे असं काय करतात रे अरे परंतु इथं बायकांना येण्याला बंदी आहे ना. माहिती आहे मला अरे मी तिला खूप सांगितलं पण ती ऐकतच नाही इथेच राहायचं म्हणते इथं राहायचं म्हणते. हो. राहुल. अरे सर आले, सर आले. आता हिला- चंदा, 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 तू जा तिकडे, लपव, आता हिला कशात इकडे लपवू? लप, 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 लप. अरे जा ना, लपव तिला, लपव, लपव, लपव. लपव तिला, लपव. लपव कशी? एवढीशीच आहे, लपली नाही. राहुल. तू जा ना बाई. चंदा, घेऊन जा. थोडी घेऊन जाईल आतमध्ये. जा, जा, जा. गेली एकदाची बॅग गेली बॅग गेली, बॅग राहिली. अरे राहुल बॅग राहिली रे राहुल. हे राहुल. गेली एकदाची काय करताय रे? काय नाही एक्सरसाइज. छान छान. मला इथे मुलीचा वास येतोय. वासू, वासू. हा वासूचा कारभार दिसतोय. त्यानेच तुम्हाला भडकवले. हे का? मला कोणी भडकवायची गरज नाही. मी स्वतःच भडकतो. दुसऱ्यावर अवलंबून राहत नाही. अशक्य. अशक्य. इथे मुलगी येणे अशक्य असेल इथे नक्की मुलगी आलेली आहे. मला का मूर्ख समजला? त्यात काय समजायचं काय? आता बोलता बोलता बोलून गेला जास्त झालं सर जाऊन दे. बरं बरं, मी जरा लायब्ररीत जाऊन येतो. हो, जा. या. या. आवाज कसला रे? कुणीतरी पडलं मीच पडलं आवाज तर तिकडून आला. मी तिकडून इकडे पडलो. मी लायब्ररीत जाऊन येतो. अरे परत आवाज. परत कुणीतरी पडलं परत मीच पडलो. अरे सारखा सारखा पडतो काय? सर तो पडी की ठीक आहे, मी लायब्ररीत जाऊन येतो. अरे परत आवाज. आता मी स्वतः बघतो. सर आत कोणीच नाही सर
सर नका जाऊ ना, कोणी नाही आतमध्ये. चोप एकदम. सर ऐका माझं, ऐका सर प्लीज. कोण आहे रे? आत कुणीच नाही. ए, चुप. आम्हाला आधीच बघतो. कापी नका बोंब आहे बोंब. काय रे चोरा? काय करतात? मी चोर नाही सर, तो चोर नाही. तो नाही. मग कोण तू? मी चंदू. सर चंदू. अरे पण आता चंदू सर माहिती आहे? चंदू. अरे पण चंदू कोण? चंदू. सर या केतन समोर चंदू. मी केतन. माझं नाव विसरलो. अरे आपल्या भावाला विसरला? सर भाऊ इथं आला हे तुम्हाला सांगायचं विसरलो. सर मी तुमचा सर परिचय करून देतो. सर ही चंदू, हा चंदा, ही चंदू. सर हा चंदू माझा मोठा भाऊ. गौतो. हा विसरलो. बरं चंदू तू राहतोस कुठे? मुंबई. दुबई. मुंबई. दुबई. दुबई. मुंबई. मुंबई. मुंबईमध्ये राहतो. मुंबईमध्ये राहतो. हे मुंबई कुठे आता? सर तुम्हाला नक्की ठिकाण ठाऊक नाही का? नाही रे बाबा. मी तुम्हाला एक्झॅक्ट लोकेशन सांगतो. सांग. सांगतो सर. हा आहे आपला आशिया खंडाचा नकाशा. जगाचा आहे ना म्हणून वजन आहे. आणि हा आहे आपला आशिया खंडाचा नकाशा. सर हा आहे भारत देश. हा आहे अरबी समुद्र, ती बंगालची खाडी. सर हा आहे हिंद महासागर. ह्याच्या पुढे जाल तर सिंगापूर लागेल. त्याच्या पुढे जाऊ नका, बँकॉक लागेल. आयुष्यपत लुटते तुम्हाला. सर हा आहे अरब प्रदेश. हो दिसला ना. आणि हे आहे दुबई. तो दिसला का? तो दिसला. हा आणि ही आहे मुंबई. इथं तुला भरतशा दिसला? तुम्हाला भरतशा दिसला? दिसला. आणि ह्या दोघांच्या मधलं जे बेट आहे ते आहे मुंबई. एवढी साधी होती. काय चीनवर पाय दिला ना सगळ्यांना का चटणी झाली. आता हातात सरशी असाच पाय पाकिस्तानवर टाका आणि सगळ्यांचं नामोनिशान मिळवलं. चिरडला. अतिरेक्यांचं काय होणार? जाऊ दे. बरं चंदू तू मुंबईला का आलास? बरेच दिवस झाले भेटलो नव्हतं भावाला. भेटलो नव्हतो. या दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम आहे. अगदी कौरव पांडवांचं आहे. राम लक्ष्मण हा आता सापडला. मी राम, तो लक्ष्मण. लक्ष्मणा बरेच दिवस झाले रे आपण भेटलो नाही. आज मला तुला कडकडून रावण कामध्ये आला रावणासारखा. राहुल ते दोघं भाऊ आहेत का? भेटू तर त्यांना. चंदू मेरा बंधू. आग गले लग जा. चिंचेवर चंदू चढला. पण तो मुलीसारखा का ओरडला? सारखा बायकांच्यात राहतो ना म्हणून त्याचं वाटुळ झालंय. चंदू बायकांमध्ये राहायचं नाही. रोज व्यायाम करायचा. व्यायाम करायचा. वा. सर मी काय म्हणतो, व्यायाम करायला पाहिजे. चल आतमध्ये आपण व्यायाम व्यायाम चालू. परंतु सर असा आळसपणा करून कसे चालेल? सर सांगा ना त्याला न चाललो. चंदू असा आळसपणा करायचा नाही. रोज व्यायाम करायचा. सर चंदूचा व्यायाम झालाय. ते दोघं भाऊ आहेत ना? हो. सोडू दे त्यांना व्यायाम. जा रे. आजपासून आमची एकच गोष्ट. आम्ही दोघे भाऊ वाटेल तिथे झेंडे काढू. अरे राहुल तुला त्रास काय आहे? सर आता कसं सांगू तुम्हाला, सांगता येत नाही आणि सांगता येत नाही. याचाच अर्थ तुझं मन अस्थिर आहे. तू एक काम कर, तू योगा कर. ठीक आहे? मी जरा वर जाऊन झोपतो. केतन बाहेर आहे. अरे बऱ्याच दिवसानंतर असा योग जुळून आलाय. तुझा जीव घेतो मी. या लवकर. नाही केतन तू बाहेर तुझा जीव घेतो. केतन
कोण आला आणखी? कोण? इन्स्पेक्टर मनोरमा प्रधान आणि तू रे केतन. खरं सांगतेस ना तू? हो हो खरंच सांगतो. केतन राहुल नाही दादा. अच्छा 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 ठीक आहे ठीक तुमचं काही आहे काम होतं काहीकडे? हो मी इथे चौकशी संदर्भात आले होते. कशाची? शहराचे प्रसिद्ध उद्योगपती भाऊसाहेब प्रधान यांची मुलगी चंदा प्रधान ही घरातून पळून गेलीये. त्या चौकशी संदर्भात मी इथे आले होते. इथे चंदाबिंद कोणी आलेलं नाही. ए खरं सांग हो. सरळात तरी. अरे खरंच ना, इथे चंदाबिंद कोणीच नाही आलं. तुम्ही आत करा अगर बाहेर करा. पण मीच चंदा शोध नाही घेते आलेली. मीच शोध घेते. सगळ्यात प्रथम मी वर बघते ठँग. वर सिलिंग आहे. थँक. ए हल मी शोध घेते. ओके. ओ मॅडम 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 तुम्ही मुलीला शोधताय ना? हा मग इकडे अडगडीत कशाला शोधताय? इकडे किचन मध्ये शोधा ना. ओ यू आर राईट यू आर राईट. ए केतन बाहेर येऊ नकोस. चंदा बाहेर येऊ नको. नाही कुठेच नाही. गॅस खाली नाही, डायनिंग टेबल खाली नाही, अगदी फ्रीज मध्ये सुद्धा नाही. कुठेच नाही सापडलं. तुम्ही एका ठिकाणी शोधलं म्हणते. कुठे रे कुठे? अहो फ्रीज मध्ये. ओ फ्रीज मध्ये शोधलं ना रे. फ्रीज मध्ये सुद्धा नाही. अहो मग सिलेंडर मध्ये शोधा गॅसच्या. ए हल हे बघ माझा संशय खोटा ठरणार नाही. मी आता जाते पण मी पुन्हा येईल शोधायला. थँक. ठीक आहे मॅडम या तुम्ही. मला पूर्ण खात्री आहे की अगदी पातळात जरी असेल ना तरी तुम्ही तिला शोधून काढता. अरे पण ती जीन्स मध्ये पळाली रे. बरं जाऊ दे मी जाते. आवाजच नाही आला. पांडा पांडा शेजारच्या बंगल्याचा वॉचमॅन आहे. तू काय या बंगल्याचा वॉचमॅन आहे का? हो नाही. अरे पांडा म्हणजे सरसर देशपांडा. हा अच्छा म्हणजे आमचे सर. तू जरा बाजूला सर. ओ सर तुम्हाला कोण आहे रे कोण आहे? अरे अरे, कुठं मावलं रे? बघ, आपली म्हणायची पद्धत असते. पण मला सांग कसं अचानक कसं आलास? अरे एकदा आलेलो नाही. मग बरोबर पोरीला पण घेऊन आलोय. कुठे आहे रे, कुठे आहे? ठीक आहे पोरगी. अरे पोरगी कुठे सांगली रे? सांगी सांगायला ती काही शाही आहे. शाही नाही चांगली बाई आहे बाई. त्या मायाला बेने आगाव दिसते रे. हे! अरे रुपये 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 हे! आले 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 आले. अगं, ये. अहो सर प्रबंधासाठी विषय चाललाय. कोणता रे कोणता? आमची माझी आमची माझं. अरे का रे? पांडा काय रे? ही माझी पोरगी. ए नाव सांग नाव सांग. कुरुपा सुगंधराव पाटील. कुरुपा? कुरुपा सुगंधराव पाटील. अरे म्हणजे कुमारी रूपा सुभानराव पाटील. आणि हा माझा मैत्र प्रोफेसर सर देशपांडा. अगं तुझ्या काकावानी पायापड पायापड. त्याच्या मायापडायची गरज नाही. ते वॉचमॅन आहे. काय रे? तो माझा भाचा आहे. बाच्याला वॉचमॅन ठेवले का? खरंच माझा भाचा आहे. वॉचमॅनला बाचा म्हणलाय का बघ? अरे तो नुसताच भाचा आहे. अरे जाऊ देऊ मला काय कळत नाही. ये ना पैस पैस. मला सांग बरं, कसं बरं. अचानक कसं आलास? काही फोन नाही, काही पत्र नाही, काही तार नाही, काही मनी ऑर्डर नाही. अरे बाबा फोन केला होता ना. होय मी आज नंबर दिला होता की असा गर्रा गर्रा हा, गर्रा. तुम्ही नंबर फिरवला होता ना. होय. तरीच रॉंग नंबर लागला असेल. लागू दे, तर लागू मी दे. काय म्हणतोय आजकाल रॉंग नंबरचं प्रमाण एवढं वाढलंय ना. वाढू दे मला नाही, बोलू दे. पण मी तेच म्हणतोय आजकाल रॉंग नंबरचं प्रमाण एवढं वाढलंय ना की लग्नाला फोन केला तर बारशाला फोन लावतो. जाऊ दे जरा मला बोलू दे. नाही, पण मला तेच सांगायचंय तुम्हाला तुम्ही आता बोला. त्या मायला मी स्वतः बोलावं म्हणून स्वतःच किती बोलून गेला. जाऊ दे रे, लक्ष नको त्याच्याकडे. ते वॉचमॅन आहे. तर मी काय म्हणतो दिल्लीला अखिल भारतीय शेतकऱ्यांचा मेळावा आहे आणि गावचा प्रतिनिधी म्हणून त्या सुभानराव पाटलाला दिल्लीचं बोलावणं आलंय. अरे तुला बोलावणं आलं दिल्लीचं आणि तू आला इथे मुंबईला.
अरे नाही बाबा मग? जाणार दिल्लीला पण सवाल असा उभा राहिला या पुरीचं करायचं काय हा ही आईने एकटी पोरगी गावाकडे राहणार कशी अरे पण तू तिला तुझ्याबरोबर दिल्लीला घेऊन जा ना. अरे बाबा गेला का खुळा अरे मी तिकडे 16 ठिकाणी जाणार 17 लोकांना भेटणार आणि 18 वर्षाचं लोंढे घेऊन कुठं कुठं भेटणार रे बाबा असू दे असू दे असू दे असू दे आणि तुला सांगतो हिला इथं पुण्यामध्ये अजून एक पॉइंट आहे कोणचा पॉइंट आहे रे आता म्हणजे कोणचा पॉइंट आहे. अरे बाबा तिचं लग्नाचं वय झाले तुझ्या नजरेत एखादा चांगला पोरगा असला तर बघून ठेव वॉचमॅन नको कळलं ना? म्हणजे कसं मी दिल्लीहून आला की लग्नाचा बार करून द्यायला मोकळा कसं बरं बरं मी चहा घेऊन आलो. अरे बाबा तुझ्या आणायची काय गरज नाही पोरगी आहे ना आपली जागा रुपयाची आहे मी करते की जावा जावा विष्णू आणा विष्णू आणा जावा पटकन विष्णू जावा विष्णू आणा ना हा म्हणजे स्टोव हा स्टोव आमच्याकडे स्टोव नसतं आणि मग काय असतं गॅस गॅस हा, गॅस. म्हणजे गोबर गॅस हा मग तर लय बेस्ट आम्हाला लय आवडतं विष्णू हा फुस 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 हा. गॅस हं. ठुक ठुक बाबा यांच्या बरोबर किचन मध्ये जाऊन गो काय डोका बिका तर नाही ना असं नाही बोलावं. तर मग पांडा किती दिवस असं एकटा राहणार अरे काय तरी लग्नाचं बघ ना तुझ्या कॉलेजमध्ये ते मनी तिचं काय नाव काढू नको तिचं. बरं बाबा बरं जाऊ दे आता तसं तुझं काय लग्नाचं वय झालेलं नाहीये तसं काय तुझं वय झालेलं नाहीये बघ तू अजून चांगला प्रोफेसर आहेस एखादी बघावं मास्तरी बरं आहे ना दोघांना पण उन्हाळ्याची सुट्टी आहे दोघांना पण दिवाळीची सुट्टी आहे दोघांना पण नाताळाची सुट्टी आहे चमाला सगळ्या सुट्ट्या तुझ्या काही सगळं काय वाटतंय अरे आतापर्यंत नव्हती पण आता आली. आले का? माझी वाट बघ मी दिल्लीहून आला म्हणजे कसं लग्नात प्रेझेंट असतं बरोबर आहे हा? तुझी तर वाट बघावीच लागेल ना. असं का ठीक आहे. अरे वय, मंडळी कोण? चॉप हा केतन राहुलचा भाऊ आणि हा चंदू या केतनचा भाऊ. काय आवाज आहे? गाडी आवाज आहे. सर हे कोण आहे सर हा माझा बालपणीचा मित्र सुभानराव पाटील. अरे बा, काय झालं? मुलगी नाही आली त्यांची अरे बा, तुला कसं कळलं नाही आता काय योगा आहे. अंदाज आपला हा सुधी तुला आता आपण तुझ्याकडे राहू दे तुला आपण चल आपण जरा गप्पा. काय रे केतन तुला कसं माहित त्यांची मुलगी येणार होती ते आता हिला कसं सांगू फोन मी ना काय काय आहे ना, योगा योगा. मी सांगत होतो ना जरा सांभाळून काय चंदा तू काय जेव्हा माझ्या हातात काय? आता थांब. तुला सांगितलं घर सोडून आले, तुझे पेरेंट्स काय चालले? खरंच तू आलीस माझ्यासाठी इथेच त्या केतनच्या पाठी हा चो त्याच्या नशिबाचा भाग आहे. ठीक आहे तर माझाही काही दोष नाही ठीक आहे तर पण कळू दे सगळ्यांना मी कोण येते कळू दे तर कळू कळू दे मी दे मिसेस करते आता हे काय अगं बाया ही बाई हाय यो बाब्या ना मी आता कसनी सांगणार हे राहुल ही सांगणार तर नाही ना रे सांगितलं ना तरी मला काय प्रॉब्लेम तुम्हाला सांगवली हा तुला चांगलं आहे आम्हाला अडचणीत टाक आणि मस्त मजेत ऐकती काय रे तू काय करत होता ते रुमाल बघून? बालगंधर्व तू मला बालगंधर्व. केतन सोबत तू काय अरे करते थांबा रे थांबा. अरे थांबा. तुमचं हे सगळं बघून मला बालगंधर्वांची आठवण आली. बालगंधर्व आता नेहमी नाटकातच असतो नाटकात नाही ते एक नाट्य संगीत बघितलेलं मी बालगंधर्वाचं पुण्याला बालगंधर्व टाकेल थिएटरला त्याच्यात जी सिच्युएशन होती ही अशी सिच्युएशन आणि नंतर काय? कोण नाही करते बघ हंस
म्हणे रजनीला, हंस म्हणे रजनीला, हंस म्हणे रजनीला, हंस म्हणे रजनीला, हंस म्हणे रजनीला, हंस म्हणे रजनीला, हंस म्हणे रजनीला, हंस म्हणे रजनीला. हंस म्हणे रजनीला. जाऊन दे, हंस. अरे पण पुढे एकदा बोल. क्रिकेटची मॅच आहे. अरे क्रिकेटची मॅच क्रिकेटची मॅच क्रिकेटची मॅच. पोखरण वर्सेस विक्रांत. हे काय आता? सांग रे, सांग तूच सांग. इंग्लंड वर्सेस इंडिया. नीट सांगा. अरे ते असेल बहुतेक. थांब जरा. राजस्थान कॉमेंट्री लाव. अरे बोल, ऐकू तर दे ना मग. अरे सांग ना, काय काय सांग तरी. अरे सचिन आउट. हा अरे सगळे आउट. अरे आउट. अरे सगळे आउट झाल्यानंतर Out. का? सगळे आउट. अरे ह्याच्यापेक्षा तर माझी कॉमेंट्री चांगली आहे. तू आता कॉमेंट्री करशील. हो हो कॉमेंट्री, पण माझी कॉमेंट्री कशी वेगळी असते माहिती का तुला, एकदम वेगळी असते. इमॅजिन कर कुठला कव्वाल, आता मी नाटकातलाच आहे, कुठला कव्वाल ना क्रिकेटची कॉमेंट्री देतो, मग तो कसं म्हणत, दाद चाहूंगा वाह वाह वाह, इस तरफ इकडे या माशाल्लाह चारों तरफ वाह, इस तरफ इंग्लैंड के प्लेयर है, इस तरफ इंडिया के प्लेयर है, वाह वाह वाह, इस तरफ इंग्लैंड के प्लेयर है, अब इंग्लैंड की फील्ड पोजीशन देख, सब गोरे रहते, गोरे उधर गोरे 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 गोरे, ये गोरा वहाँ खड़ा टिडिंग, ये गोरा वहाँ खड़ा है, ये गोरा स्लिप पे खड़ा, वो तो कवर पे खड़ा, वो तो बाउंड्री पे खड़ा, वो तो गली में खड़ा, ये तो सारे गोरे गोरे, मैंने जानता नहीं, कैसे जाने? इन्हें पहचानता नहीं, और इंडिया के प्लेयर है गावस्कर, वेंसरकर, कर कर गुजरन कर, और पहला बॉल है एलिसन का, एलिसन दौड़ के आया, टिंग 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 टिंग, एलिसन दौड़ के आया, गावस्कर ने बल्ला उठाया, खींच के मारा, बॉल बाउंड्री के ऊपर, अरे क्या प्यारा चौका, अरे क्या प्यारा चौका, चौका चौका चौका, कभी चौका कभी छक्का कभी जीरो, कभी चौका कभी छक्का कभी जीरो, संपली? दमलो दमलो. अरे आणखी दुसरं काय सांग ना. काय सांगू, अशीच कॉमेंट्री जर का कुणी दुसरा म्हणजे ताबीजवाले वेगळं टुक 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 टुक, मेहरबान कदरदान साहिबान, आज ये जो खेल हो रहा है वो इंडिया और इंग्लैंड के बीच में हो रहा है, हाँ टुक 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 टुक, मेरा आदमी आप में से खड़ा है, तो पहला एलिसन बॉलिंग करेगा, करेगा उस्ताद, करेगा करेगा, टुक 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 करेगा, गावस्कर बैटिंग करेगा, करेगा टप 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 टप, पहला बॉल डाला, गावस्कर ने चौका मारा, क्यों मारा, मेरा ताबीज है उसके पास, मेरा ताबीज है उसके पास, आप में से हर दो आदमी छोड़ के मेरा ताबीज है उनके पास, हो आपको लेना है तो बाद में मिलो. राहुल, अरे सर 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 चलो बाबा चलो, अरे क्या बोले, पढ़ाई करूंगा. अगं बाई, काय ही रूपमा मेली, आठवडा झाला येऊन तरी मेली काडीचं काम करत नाही. अरे ती सरळ आहे, तिला मुलाला थोडा वेळ लागेल. अगं बाई, स्वारींना एवढी काळजी, पण स्वारींना तर बायकांचा तिरस्कार होता. ते पूर्वी रे, पण रूपाला पाहिल्यापासून मी पूर्णपणे बदलून गेलोय. मी उगाच माझं आयुष्य बायकांचा तिरस्कार करण्यात घालवला. ते मला एक गोष्ट सांग, रूपा मला पसंत करेल ना करेल, तिनं नाही केलं तर मी करेल, म्हणजे पसंत करायला लागेल तिला. पण स्वारी, तुम्ही आता असं साधं सुद्धा राहून चालणार नाही. आता
आता तुम्ही कसं टकाटक राहिलं पाहिजे एकदम स्टाईल मध्ये. तू बघा आता असा गेटअप चेंज करतो की तू देखील मला ओळखू शकणार नाही. ओळखलं का मला? कोण रूपात तू? ओळखलं? आम्हाला वाटलं ओळखणारच नाही. सो क्यूट सो चार्मिंग. नजरच लागेल माझ्या बाईला. ये ग घेणं ना देणं कंदील लावून ये ना. भाषा वाचा. आमच्या कंदिलाचा मला उजेडच पडत नाही. ब्युटिफुल चार्मिंग. खरंच काका? मला एक सांग, तू ड्रेस कुठून आणलास? आम्ही नाही घेतला. मग? आम्हाला निराळ दिला. बदमाश हरामखोर नालायक लफंगा